माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 65 युद्धकांड सुरू. आज युद्धकांड संपणार होय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. सर्व नगरजन त्यांचे स्वागत करून हात जोडून पुढे आले. सीता लक्ष्मणासह प्रभू रामचंद्राने विद्वान ब्राह्मणांना, कुटुंबातील वडीलधाऱ्यांना आदरयुक्त प्रणाम केला. सर्व अयोध्यावासियांनी प्रभू रामचंद्राला आदरपूर्वक दंडवत घातले. दीर्घ काळानंतर आपला राजा परत आलेला पाहून अयोध्यावासियांनी त्यांना पुष्पहार अर्पण केले. आपली उत्तरीय हवेत उडवलेली अत्यानंदाने नृत्यही केली. त्यानंतर रामाच्या पादुका घेऊन भरत त्यांच्या समोर आले. त्या पादुका काळजीपूर्वक त्यांच्या चरणकमळावर चढवीत भरत म्हणाले, आपल्या अनुपस्थित ज्याची मी काळजी घेतली ते हे आपले राज्य. तुमच्या कृपेने अयोध्येची भरभराट होत आहे. खजिना, भांडारे, सैन्य 10 पटीने वाढवले आहे. आता माझे कर्तव्य संपले. आता प्रत्येक गोष्ट मी तुमच्या स्वाधीन करतो आहे. प्रभू रामचंद्रांना त्यांच्या पादुका सोपवून भरत हात जोडून उभे राहिले. त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते. आपल्या दोन्ही भाऊ भरतांना सामावून घेत बराच वेळ प्रभू रामचंद्र त्यांना अश्रूने न्हाऊ घालत होते. यानंतर रामाने पुष्पकरताला त्यांच्या योग्य मालकाकडे संपत्तीचा देव कुबेराकडे परतण्याची आज्ञा केली. ते दैवी वाहन उत्तरेच्या दिशेने आकाशात वर वर चढत गेले. नंतर राम जेव्हा त्यांचे आध्यात्मिक गुरु वशिष्ठांच्या पायाशी बसले तेव्हा भरताने त्यांच्यासमोर येऊन विनवणी केली, प्रिय ज्येष्ठ बंधू, कृपया अधिक विलंब न करता आपल्या राज्याभिषेक करून घ्यावा. राजवैभवपूर्ण आयुष्य पुन्हा स्वीकारावे. तेव्हा प्रभू रामचंद्राने मोठ्या समारंभपूर्वक अयोध्येत प्रवेश केला. सुंदर सुहासिक फुलांचा त्यांच्यावर वर्षाव करीत मार्गावर राजकुलातील अनेक व्यक्तींनी त्यांचे थाटाम स्वागत केले. ब्रह्मदेवासारख्या महान व्यक्तिमत्वाने इतर देवी देवतांनी प्रभूच्या लीलांचे मोठ्या आनंदात स्वागत केले, गुणगान केले. कुटुंबांच्या धर्मगुरूंनी वैशिष्ट्याने प्रभू रामचंद्राचे केश कर्तन अश्रू करवून घेतले. बांधलेल्या जटाधार भारातून त्यांना मुक्त केले. स्नान केल्यानंतर सरते शेवटी रामाने राजवस्त्रे परिधान केली. फुलांच्या माळा अलंकाराचे त्यांना सुशोभित करण्यात आले. आता जे काही वर्णन वाचत आहे ते तुम्ही श्रवण करताना डोळ्यासमोर दृश्य आणा. खरोखर आपण अयोध्येत पोचल्यासारखे होऊ. त्याचप्रमाणे तिन्ही मातांनी सीतेला नटवले. तसेच वानराच्या पत्नीनेही वस्त्राभूषणाने नटल्या. शत्रुघ्नाच्या आज्ञेवरून सुमंत्र एक सुंदर आकर्षकरित्या सजवलेला रथ घेऊन रामासमोर आले. राम त्यावर आनंदाने आरूढ झाले. भरताने लगाम हाती घेतले तर शत्रुघ्नाने शुभ्र राजवस्त्र घेतले. रामाच्या दोन्ही बाजूला पंखा चामर ढाळत लक्ष्मण विभीषण उभे राहिले. आकाशात देवदेवता देवर्षी उत्तमोत्तम वचनांनी रामाचे गुणगान गाऊ लागले. राम अयोध्येच्या दिशेने निघाले. तसे मानवी स्वरूप धारण करून हत्तीवर आरूढ झालेल्या सर्व वानरासह एक प्रचंड मिरवणूक त्यांच्या पाठोपाठ निघाली. त्यानंतर रामाने जेव्हा राजधानीत प्रवेश केला तेव्हा त्यांना दिसले की लोक आपापल्या घरातून बाहेर पडून त्यांच्या स्वागतासाठी मागच्या कडेकडेने उभे आहेत. स्त्री, पुरुष, मुले, वृद्ध सर्वच जण आपली हरवलेली प्राण परत मिळवण्यासारखे रामाकडे टक लावून पाहत होते. आपली वस्त्र फडकावीत उत्तेजित होऊन उड्या मारीत लोक ओरडू लागले, आमचा प्रिय राजपुत्र परत आलेला. आपल्या भक्ताची काळजी वाहणारे प्रभू रामचंद्र कीर्तिमान हो, कीर्तिमान हो. सुरेल संगीताचा नाद घुमत असताना, वैदिक सुक्तांचा मंत्रघोष चालू असताना राम आपल्या प्रजेवर प्रेमाने कटाक्ष टाकीत होते. त्यांनी आपल्या मंत्र्यांचे स्वागत केले. त्यांना वानर विभीषण यांच्याशी झालेल्या आपल्या राजकीय युतीबद्दल सांगितले. अशा तऱ्हेने ते आपल्या पित्याच्या प्रासादात आले. आपला स्वतःचा प्रासाद सुग्रीवाला वापरण्यासाठी द्यावा अशी रामाने आज्ञा केली. भरताने वानर राजाला हात धरून तिकडे नेले. भरताच्या विनंतीवरून जांबवान, हनुमान, गवय, ऋषभ यांनी 4 समुद्राचे जल आणले. तर 500 सामर्थ्यवान वानरांनी 500 पवित्र नद्यांचे जल आणले. जलाचे कुंभ वशिष्ठ ऋषींसमोर ठेवण्यात आले. त्यानंतर ऋषींनी राम सीतेला मौल्यवान रत्ने जडवलेल्या सिंहासनावर बसवले. वामदेव, जांबाली, कश्यप, कात्यायन, सुयज्ञ, गौतम
आणि विजय ऋषींच्या मदतीसह वशिष्ठाने प्रथम स्नानविधीला सुरुवात केली. प्रथम ब्राह्मणाकडून स्नान घातले गेले. नंतर एक कुमारिका, मंत्रीगण, प्रमुख योद्धे, वैश्यगण यांनी रामांना एकामागोमाग एक स्नान घातले. शेवटचे स्नान झाल्यावर वशिष्ठांनी आकाशातून राज्याभिषेकाचा सोहळा पाहणाऱ्या 4 लोकपाल प्रमुख देवी देवतांना रामांवर वनस्पतीचा वर्षाव करण्याची आज्ञा केली. नंतर राम जेव्हा बहुमोल रत्नांनी सुशोभित केलेल्या सोन्याच्या सिंहासनावर बसले, तेव्हा वशिष्ठांनी राजमुकुट त्यांच्या मस्तकावर चढविला. सुवर्णालंकाराने त्यांचे शरीर सुशोभित केले. इक्ष्वाकू कुळातील सर्व राजांनी परिधान केलेला तो मुकुट पूर्वी वैवस्वत म्हणूनच्या राज्याभिषेकासाठी ब्रह्मदेवाने खास करून बनविला होता. इंद्राच्या सांगण्यावरून वायूने 100 सोनेरी कमल फुलांचा हार रामाच्या गळ्यात घातला. भेटी दाखल त्यांना मोती रत्नांचा दैवी हार दिला. शत्रुघ्न रामाच्या मस्तकावर राजछत्र धरून होते, तर सुग्रीव विभीषण त्यांना दोन्ही बाजूने वारा घालत होते. त्यानंतर गंधर्वाच्या गायन, अप्सरांचे हर्षोन्मादात नृत्य चालू असताना रामाने ब्राह्मणांना 1,00,000 गायी, 30 कोटी सुवर्णमुद्रा, सर्व प्रकारची मौल्यवान रत्ने दान केली. रामाने सुग्रीवाला एक दैवी हार, अंगदाला हिरे, मौल्यवान रत्ने जळवलेल्या कंकणाची जोडी भेटी दाखल दिली. रामाने सीतेला पूर्वी त्यांना वायूकडे मिळालेला हार, अनेक प्रकारचे सुंदर कशिदा काम केलेल्या वस्त्रांचं भेटी दाखल दिला. हनुमानाने सीतेसाठी जे काही केले होते त्याची पावती म्हणून त्याला दिली काहीतरी भेट द्यावी असे सीतेच्या मनात होते. हे मनात धरून तिने रामाने दिलेला हार गळ्यातून काढून त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. तिचा हेतू लक्षात घेऊन रामाने तो हार हनुमंताला देण्याची सीतेला विनंती केली. म्हणून तिने आनंदाने तो हार हनुमानाच्या गळ्यात घातला. त्यानंतर सर्व वानर प्रमुखांना मौल्यवान वस्त्रे, आभूषणे देण्यात आली. अशा तऱ्हेने रामाच्या राज्याभिषेक सोहळ्याची यशस्वी सांगता झाली. अंतःकरणे पूर्णपणे समाधान पावलेल्या अवस्थेत वानरगण आपापल्या राज्याकडे परतले. तर विभीषण लंकेला परत गेला. जेव्हा सर्व अतिथी अनुज्ञा घेऊन परतले, तर राम लक्ष्मणाला म्हणाले, प्रिय बंधू, माझा आता राज्याभिषेक झालेला असल्याने तुला राज्याचा वारस घोषित करावे अशी माझी इच्छा. अशा तऱ्हेने पुन्हा पुन्हा विनंती करून सुद्धा लक्ष्मण गप्पच राहिले, कारण त्यांना हा प्रस्ताव मान्य नव्हता. राम लक्ष्मणाचे मन पूर्ण ओळखून होते, म्हणून शेवटी हा मान त्यांनी भरताना येऊ केला. रामाने आपल्या अयोध्येच्या या राजधानीतून पृथ्वीवर 11,000 वर्ष राज्य केले. या कालावधीत त्यांनी 100 अश्वमेध यज्ञास अनेक यज्ञ संपन्न केले. प्रभू रामचंद्राच्या राजवटीत अरण्ये, नद्या, पर्वत, टेकड्या, राज्य, 7 बेटे, 7 समुद्र हे सर्व प्राणीमात्राच्या गरजा पुरविण्यास तत्पर होते. सर्व शारीरिक, मानसिक दुःखे, आजार, वृद्धावस्था, विरह, शोक, निराशा, भीती, थकवा यांचा कुठेही मागमूस नव्हता. पतिनिधनाने दुःख करणाऱ्या विधवा स्त्रिया नव्हत्या किंवा रोगराई, चोऱ्या माऱ्या नव्हत्या. खरोखर जंगली स्वापदे देखील आपापसातले नैसर्गिक शत्रुत्व लागून होते, एकमेकांना ठार करीत नव्हते. सर्व नागरिक रामांना आपले भगवान स्वामी मानून पूर्णपणे धार्मिक आचरण करीत होते. त्याही पलीकडे ते रामांना आपले प्राण आत्मा मानत होते. प्रत्येक जण हजारो वर्ष जगत होता. सगळ्यांना हजारो पुत्र होते. ज्यांची मरण्याची इच्छा नव्हती त्यांना मरणही येत नसे. सर्व संभाषणे रामाभोवतीच केंद्रित असत. अशा तऱ्हेने संपूर्ण पृथ्वी जणू परमेश्वराच्या राज्यात, वैकुंठातच परिवर्तित झाले होते. लवकुशाने आपल्या निवेदनाचा समारोप केला. जे कोणी ही रामायण नावाची चमत्कार कृती कथा रोज ऐकतील ते पापापासून मुक्त होतील. हे पवित्र कथन बलदायी असून ज्याने वासनांवर ताबा मिळवलेला आहे आणि जो विश्वासाने कथा ऐकतो त्याला दीर्घायुष्य यश देते. या रामायणाच्या वाचक मग ती स्त्री असेल तर तिला पुत्रप्राप्ती होईल, राजा असेल तर तो पृथ्वी जेता होईल, प्रवासी असेल तर त्याच्या नियोजित ठिकाणी पोहोचेल, पापी व्यक्ती असेल तर तो पवित्र बनेल. या ठिकाणी आपले युद्धकांड समाप्त झाले. उद्यापासून आपण उत्तरकांड सुरू करणार आहोत. जर तुम्ही श्रवण केले असेल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.